हॅलो एव्हरीवन, दिव्याच क्विक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण मस्त टेस्टी अशी मुंबई स्पेशल पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 3 मीडियम साईजचे बटाटे छान असे मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतले आहेत। एक मीडियम साईजचा फ्लॉवर तो सुद्धा छान असा सोलून घेतला आहे। 4 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत। 4 कांदे, 1 वाटी मॅप्को, 100 ग्रॅम अमूलचं बटर, 1 छोटं बीट, 3 ते 4 आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, पावभाजी मसाला 2 चमचे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ही शिमला मिरची। आता आपण भाज्या शिजवून घेऊ। इथे मी एक कुकर घेतला आहे। कुकर मध्ये ऍड करू 3 टेबलस्पून तेल, तेल आता गरम झालं आहे त्यामध्ये ऍड करू 1 चमचा जिरं। जिरं टाकल्यामुळे पावभाजीला छान असा फ्लेवर येतो। यामध्ये ऍड करू बटाटा, मॅप्को, फ्लॉवर, बीट आणि बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आपण यामध्ये अर्धा टोमॅटो आता ऍड करणार आहोत। बीट वापरल्यामुळे पावभाजीला रंग छान येतो। आता आपण या सगळ्या भाज्या 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर परतून घेऊ। 2 ते 3 मिनिट भाज्या छान अशा परतल्या आहेत। तरी आता आपण यामध्ये ऍड करू अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। सगळ्या भाज्यांचं मीठ आपण आत्ताच वापरत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये ऍड करू 1 चमचा बटर आणि 1 ग्लास पाणी। पाणी आपल्याला आता जास्त वापरायचं नाही आहे। छान असं मिक्स करून कुकरच्या आपण आता 3 शिट्टे करून घेऊ। 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर आपला थंड झाला आहे आणि भाज्या सुद्धा छान अशा शिजल्या आहेत। रंग सुद्धा खूप मस्त आला आहे। ह्या भाज्या आपण अशा मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेऊ। यापेक्षा जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही, नाहीतर भाज्या छान अशा मॅश होत नाहीत। भाज्या आपल्या छान अशा मॅश झाल्या आहेत। तरी आता आपण याची फोडणी बनवून घेऊ। इथे मी एक मोठी कढई घेतली आहे। तरी कढई आपली गरम झाली आहे। यामध्ये ऍड करू 4 चमचे तेल, 1 चमचा बटर, बटर असं अर्ध कच्चा आहे तोपर्यंत आपण ऍड करणार आहोत शिमला मिरची आणि 2 ते 3 मिनिट शिमला मिरची छान अशी परतून घेऊ। 2 ते 3 मिनिट शिमला मिरची आपली परतली गेली आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करू बारीक चिरून घेतलेला संपूर्ण कांदा आणि कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिट फक्त परतून घेणार आहोत। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही, नाहीतर त्याची चव अजिबात पावभाजीमध्ये चांगली लागत नाही। 1 ते 2 मिनिट कांदा परतून घेतला आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करू आलं लसूणची पेस्ट आणि छान असं परतून घेऊ।
जो टोमॅटो आपण शिल्लक ठेवला होता तो संपूर्ण टोमॅटो आता आपण ऍड करू. 2 ते 3 मिनिट टोमॅटो सुद्धा आपण परतून घेऊ. टोमॅटो छान असा शिजला आहे, तरी मॅशरने थोडस याला असं मॅश करून घेऊ. टोमॅटो छान असा मॅश करून घेतला आहे, तरी आता आपण यामध्ये ऍड करूया मिरची पावडर. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. 1 चमचा पावभाजी मसाला, धने पावडर आणि थोडस मीठ. मीठ आपण भाज्यांना वापरला आहे, त्यामुळे आता आपण थोडं मीठ यूज करत आहे. हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊ. 1 ते 2 मिनिट मसाले छान असे परतले गेले आहेत. छान असा रंग आला आहे, तरी आता आपण यामध्ये ऍड करू मॅश करून घेतलेली संपूर्ण पावभाजी. छान असं मिक्स करून घेऊ. संपूर्ण भाजी छान अशी मी मिक्स करून घेतली आहे, तर ही जास्त अशी घट्ट आहे. यामध्ये आता आपण ऍड करू पाणी. कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी मी ऍड केला आहे आणि ते पाणी आपण छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. या पद्धतीने भाजी मी छान अशी मिक्स करून घेतली आहे. तरी आता आपण याला ठेल्यावरची टेस्ट देण्यासाठी ऍड करू 2 टेबलस्पून बटर. आणि बटर मध्ये ऍड करणार आहोत आपण 1 चमचा पावभाजी मसाला. छान असं मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट याला वाफ काढून घेऊ. 3 ते 4 मिनिट झाले आहेत, तरी तुम्ही बघू शकता मस्त असा पावभाजीला रंग आला आहे. तरी एकदा छान असं मिक्स करून घेऊ. ही पावभाजी आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. त्यामुळे एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे. मस्त अशी जशी ठेल्यावर भेटते तशी पावभाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे. तरी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा जरूर बनवून पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.